शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर शहरातील अनेक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमणे केल्याने सध्याच्या पावसाळी परिस्थितीत नागरिकांच्या घरात, दुकानामध्ये पावसाचे पाणी, ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने मनपाने तातडीने या ओल्या नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढावेत, अन्यथा मनसेच्या वतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिला आहे। शिक्षण हा जीवनाचा पाया असून हा पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भिडणार आहे। शिक्षणाबरोबर खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे। खेळाने मुलांचा शारीरिक विकास होऊन त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती वृद्धिंगत होते, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। मनपा कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क नोकरीबाबतचा प्रश्न न्याय प्रविष्ट होता, त्यामुळे अनेक सफाई कामगारांना आपल्या वारसांना नोकरी देण्यास अडचणी निर्माण झाली होती। उच्च न्यायालयात लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसांना नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनने पाठपुरावा केला। त्याला अखेरीस यश आले असून या सर्व कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची नोकरी मिळणार असून तसा GR राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या अधीन राहून काढला असून मनपात सुमारे 650 कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे। अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची माहिती सचिव आनंदराव वाईकर यांनी दिली आहे। नगर शहरामध्ये दिवसाढवळ्या खून, दरोडे, चोऱ्या, अत्याचार हे आता नवीन राहिले नाही। त्यातच पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढण्यात भर पडली आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचा वचक संपलाय का असा सवाल आता नगरकरांमध्ये उपस्थित होत आहे। नगरमध्ये चौकात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे। थेट पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर अवैध धंदे करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे। याकडे अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे। अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त यशवंत डांगे यांचा मनपा कर्मचारी युनियन तर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी यशवंत डांगे यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली। त्यात राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांचा 7वा वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा। अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर विशेष मागासवर्गीय या जाती प्रवर्गातील सफाई कामगारांना तातडीने कामावर हजर करून घ्यावे, यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या डांगे यांच्याकडे करण्यात आल्या। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।